जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. आजपर्यंत आपण 59 भाग पाहिले. 59व्या भागामध्ये आपण पाहिलं की कल्पनेवर आधारित धर्म यावर विश्वास ठेवणं म्हणजे अधम्म होय. भाग पुढचा 60वा. धर्मग्रंथ प्रमादातीत म्हणजे दोषरहित आहेत असे मानणे म्हणजे अधम्म होय. वेद हे केवळ पवित्र आहेत एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाण आहेत असा ब्राह्मण उद्घोष करीत असतात. वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत एवढेच म्हटले नाही तर ते प्रमादातीत आहेत असे ब्राह्मण म्हणत असत. ब्राह्मणांच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धांचा सर्वथा विरोध होता. भगवान बुद्धांनी वेदांना पवित्र मानले नाही. त्यांनी वेदांना स्वतः प्रमाण असल्याचे मानले नाही आणि वेद प्रमादातीत आहेत या गोष्टीसही भगवान बुद्धांनी मानले नाही. त्यांच्यासारखी भूमिका त्यांच्या समकालीन अनेक धर्मोपदेशकांनी घेतली होती. तथापि आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणांकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी किंवा त्यांच्या अनुयायांनी पुढे आपल्या बुद्धिवादी भूमिकेचा त्याग केला. परंतु भगवान बुद्धांनी या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतले नाही. तेविज्य सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी वेद म्हणजे एक निर्जन वाळवंट, पथविहीन अरण्य आणि खरोखरचा विनाश पथ आहे असे म्हटले आहे. बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने व्याकुळ झालेल्या कोणाही मनुष्याला वेदापासून आपल्या तृष्णेचे शमन करता येणे शक्य नाही. वेद प्रमादातीत आहेत यासंबंधी त्यांचे म्हणणे असे की वेदच काय, कोणतेही वाङ्मय प्रमादातीत राहू शकत नाही. म्हणून भगवान बुद्धांचे म्हणणे असे की प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही होत राहिली पाहिजे. कालाम लोकांपुढे दिलेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धांनी आपले हे मत स्पष्ट केले आहे. एकदा एका भिक्खू संघासमवेत चारिका करताना कोसल जनपदातून जात असताना भगवान बुद्ध केसपुत्त या नगरात येऊन पोहोचले. ते नगर कालाम नावाच्या क्षत्रियांची वस्ती होती. जेव्हा कालामांना भगवान बुद्धांच्या आगमनाची वार्ता मिळाली तेव्हा ते तथागतांजवळ गेले आणि त्यांच्या बाजूला बसले. त्या केसपुत्त गावाच्या कालामांनी तथागतांना उद्देशून असे म्हटले, भगवान, आमच्या गावी काही श्रमण ब्राह्मण येतात. ते आपापली मते मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा करतात. ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करतात. त्यांचे मत हीन आहे अशी त्यांची निंदा करतात. त्याप्रमाणेच दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्ताला येतात, आपापल्या धर्मसमजुतीचे प्रवचन करतात, त्यांचा महिमा गातात, परंतु त्याबरोबरच ते दुसऱ्यांच्या धर्मसमजुतीचे खंडन आणि निर्भत्सना करतात. आणि म्हणून भगवान, आम्ही शंकाधीन झालो आहोत की त्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोणाचे सत्य मानायचे व कोणाचे असत्य मानायचे हे आम्हाला समजत नाही. तथागतांनी उत्तर दिले, तुमच्या मनात शंका उद्भवावी याला योग्य कारण झाले आहे आणि ही शंका खरोखरच तुमच्या मनात योग्य विषयाविषयी उत्पन्न झाली आहे. तथागत पुढे म्हणाले, हे कालामांनो, तुम्ही कोणत्याही गोष्टीस ही गोष्ट आम्ही ऐकलेली आहे यासाठी त्यावर विश्वास ठेवू नका. कोणत्या गोष्टीवर केवळ यामुळे विश्वास ठेवू नका की ती परंपरेने प्राप्त झालेली आहे. जी गोष्ट केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून तिच्यावर विश्वास ठेवू नका. जी गोष्ट केवळ धर्मपुस्तकात लिहिलेली आहे म्हणून तिच्यावर विश्वास ठेवू नका. जी गोष्ट केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणूनही तिला मानू नका. जी गोष्ट केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणूनही तिला मानू नका. जी गोष्ट केवळ सकृतदर्शनी पटण्यासारखी आहे म्हणून तिच्यावर विश्वास ठेवू नका.
ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, किंवा जी गोष्ट केवळ बाह्य स्वरूपात खऱ्यासारखी दिसते म्हणून तिच्यावर विश्वास ठेवू नका, किंवा एखादे वचन कोणा ऋषीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तेव्हा कलाम क्षत्रियाने विचारले, मग आम्ही करायचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची? तथागतांनी उत्तर दिले, कालामांनो, कसोटी हीच आहे की स्वतःलाच विचारा की ही गोष्ट करणे हितकारक आहे काय? काय ही गोष्ट करणे निंदनीय आहे काय? ही गोष्ट शहाण्या माणसाने निषिद्ध मानली आहे काय? ही गोष्ट केली असता कष्ट आणि दुःख ओढवते काय? कालामांनो, यापुढेही जाऊन तुम्ही हे पाहिले पाहिजे की हे सिद्धांत किंवा हे मत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा इत्यादीला सहाय्यक तर नाहीत ना? एवढेच पुरे नाही तर कालामांनो, आणखीही पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की हे मत माणसाला इंद्रियाधीन इंद्रियाचे गुलाम करणारे तर नाही ना? हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाही ना? चोरी करण्याला प्रेरणा देणारे तर नाही ना? कामेच्छापूर्तीसाठी मिथ्याचार शिकवणारे तर नाही ना? ते खोटे बोलायला लावणारे तर नाही ना? त्याचप्रमाणे इतरांना तसे करावयास प्रवृत्त तर करीत नाही ना? आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होणार नाही ना? आता कलामांनो, सांगा, त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत? कलामांनी उत्तर दिले, भगवान, ते अहिताकडे नेणारे आहेत. ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत? भगवान, ते हानिकारक आहेत. ते निंद्य आहेत काय? कालामांनी उत्तर दिले, होय भगवान, ते निंद्य आहेत. शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत? शहाणी माणसे त्यांना टाकाऊ समजतात. त्यांच्यानुसार आचरण केले असता त्याचे परिणाम कष्टात आणि दुःखात होतात काय? होय भगवान, त्यांचे परिणाम कष्टात आणि दुःखात होतात. जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवतात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरतात काय? नाही, कलामांनी उत्तर दिले, भगवान, ते स्वतः प्रमाण आणि प्रमादातीत ठरत नाहीत. आणि कलामांनो, मीही नेमके हेच म्हणतो आहे. मीही हेच म्हणालो आहे. जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे, तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका. ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राह्मणाचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका. जेव्हा तुम्हाला स्वानुभवाने वाटेल की या गोष्टी ही अहितकारक, दोषार्ह, सुज्ञांनी निषिद्ध ठरवलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत, तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे. भगवान, फार छान, फार छान. आम्ही भगवंतांना आणि त्यांच्या धम्माला शरण आलो आहोत. आपले उपासक म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा. आजपासून आम्ही भगवंतांना आमरण शरण आलो आहोत. भगवान बुद्धांच्या ह्या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे. कोणाचीही शिकवण ते अधिकारी आहेत म्हणून स्वीकारू नका. ती धर्मग्रंथ विनिश्चित आहे, त्यात तर्कांची सूक्ष्मता आहे किंवा तिचे बाह्यरूप ग्राह्य आहे म्हणून ती मानू नका. उपदेशलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात, ते बाहेरून सत्यस्वरूप दिसतात किंवा ते कोणा महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. उपदेशलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकर आहेत की निंदनीय आहेत, सदोष आहेत की निर्दोष आहेत, ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत, यांचा विचार करा. या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास हरकत नाही. जय भीम, नमो बुद्धाय.